नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12 विषय इंग्रजी चॅप्टर 1.3 द कॉप अँड द अँथेम मधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A6. चला तर मग बघूयात A6मध्ये काय आहे. तर A6मधला पहिली ॲक्टिव्हिटी आपण बघूयात. मेक अ लिस्ट ऑफ जॉब्स which would give you an opportunity to help the society to serve the country. की आपल्याला अशा पद्धतीच्या जॉबची लिस्ट बनवायची आहे की ज्यामध्ये समाजाची सेवा, समाजाची मदत किंवा राष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळेल. ऑल्सो मेन्शन द डिफरंट वेज इन विच दे कॅन बी बेनिफिशियल टू द पीपल अँड ऑल्सो कंट्री. त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीनं, कोणत्या मार्गाने आपल्याला लोकांसाठी आपली सेवा किंवा आपण ज्या जॉबची लिस्ट तयार केलेली आहे ती लोकांसाठी कशा पद्धतीनं फायद्याची आहे, राष्ट्रासाठी कशा पद्धतीनं फायद्याची आहे, त्या फायद्यांबद्दलसुद्धा आपल्याला चर्चा करायची, त्यांची नोंद या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल मेक अ लिस्ट. पहिले आपण लिस्ट बनवूयात. मग ती लिस्ट कोणकोणती राहील, की कोणते असे जॉब आहेत जे लोकांच्या आणि म्हणजे समाजाच्या त्याचबरोबर राष्ट्राच्या फायद्याचे आहेत आणि कशा पद्धतीने ते पण बघूयात. सगळ्यात पहिले आपण बघूया टीचर. की टीचर हा जॉब समाजाच्या आणि राष्ट्राच्या कशा फायद्याचा आहे. तर त्याचं उत्तर लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल की टू क्रिएट न्यू अँड ब्राईट फ्युचर ऑफ कंट्री. की ज्या पद्धतीनं शिक्षक हा मुलांना शिकवतो, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणतो, त्याच्या जडणघडणीत सहकार्य देतो, यावरून येणाऱ्या देशाची येणारी जी पिढी आहे, जी नवीन पिढी आहे, जे भविष्य आहे ते घडवण्याचं काम शिक्षक करत असतो. त्यामुळं तो समाजाची आणि राष्ट्राची एक प्रकारे सेवाच करत असतो. देन द नेक्स्ट नंबर इज पोलिसमॅन. पोलीस सेवा बघूयात. तर याचा कसा फायदा होतो या सोसायटीला आणि कंट्रीला. तर दे आर मेंटेनिंग law and order and ensuring public safety are the primary roles of police to maintain law and order. की पोलिसमॅन कशी समाजाची आणि देशाची सेवा करतात. तर सगळ्यात महत्त्वाची की लोकांची सुरक्षा, समाजाची सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे त्यांची महत्त्वाची भूमिका असते. देन डॉक्टर्स. विषयी आपल्याला असं म्हणते की डॉक्टर्स आर नॉट लॉवर देन एंजल्स. की देवदूतापेक्षा ते कमी नाही. आणि व्हॉट इज देअर ड्युटी, हाऊ दे हेल्प दी सोसायटी, हाऊ दे सर्व द कंट्री टू कीप वेल्दी सोसायटी. हेल्दी सोसायटी, वेल्दी म्हटल्यापेक्षा आपण म्हणतो ना हेल्दी सोसायटी. की डॉक्टर्स काय करतात, आपला हा जो समाज आहे, आपला हा जो देश आहे तो एक हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतात, सशक्त बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याद्वारे, त्या आधारे ते आपल्या देशाची एक प्रकारे सेवाच करत आहेत, म्हणजे करतच आहेत ते. देन फायर फायटर्स. अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते, मग ते कशा पद्धतीने सेवा करतात समाजाची. तर दे प्रोटेक्ट पीपल फ्रॉम फायर. की आगीपासून ते बचाव करतात. हे सुद्धा समाजाची सेवा केल्यासारखंच नाही का. देन सोशल वर्कर्स. की व्हेरियस NGOs आर देअर, व्हेरियस इन्स्टिट्यूट्स आर देअर, दोज वर वर्किंग फॉर सोसायटी. ज्या समाजासाठी काम करतात अशा बऱ्याचशा NGO, बऱ्याचशा सोसायटीज आहेत. आणि त्यामध्ये काम करणारे हे जे सोशल वर्कर आहेत ते लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, तळागाळात जाण्याचा प्रयत्न करतात, वंचिताकडे जाण्याचा प्रयत्न करतात, दुर्बलांकडे जाण्याचा प्रयत्न करतात, आर्थिकदृष्ट्या मागास लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समस्याबद्दल लढण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने सोशल वर्कर्स जरी ते पेड म्हणून काम करत असले तरीसुद्धा ते राष्ट्राची सेवा करत असतात. देन इन द लिस्ट द नेक्स्ट नंबर इज आर्मी. नंतरचा नंबर आहे आर्मीचा. आर्मी आपल्याला माहिती आहे की आर्मी दे आर सिक्युरिंग अवर बॉर्डर्स.
की आपले जे बॉर्डर्स आहे, आपल्या ज्या सीमा आहे, या सीमाचं संरक्षण करण्याचं काम ही आपली आर्मी करत असते. ज्यावेळेस आपण घरात बसलेलो असतो, झोपलेलो असतो, त्यावेळेस त्या सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम हे आर्मीतील लोक करत असतात. ते एका अर्थानं आपल्या समाजाची सुरक्षा आणि राष्ट्राची सेवा, कारण आर्मीमध्ये राष्ट्र हे एक मातृभूमी समजली जाते आणि आपल्या जीवाची बाजी लावून ते आपल्या राष्ट्राची सेवा करत असतात. दे आर फायटिंग फॉर आवर कंट्री, दे डाय फॉर आवर कंट्री. त्यानंतर A6मधली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, गो टू युअर स्कूल कॉलेज लायब्ररी. तुमच्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जा अँड रीड सम अदर स्टोरीज बाय ओ हेनरी. आता आपण ही जी द कॉप अँड द अँथेम ही जी शॉर्ट स्टोरी पाहिली, ही ओ हेनरी यांनी लिहिलेली आहे. तर आपल्याला ओ हेनरीचे बाकीचे ज्या शॉर्ट स्टोरीज आहेत त्या आपल्याला वाचायचे. मग त्यामध्ये कशा समावेश आहे, द गिफ्ट ऑफ मॅज आहे, द लास्ट लीप अँड आफ्टर 20 years. या 3 शॉर्ट स्टोरीज आपल्याला वाचायच्या आहेत. आणि समोर काय सांगितलेलं आहे, राईट द स्टोरीज इन शॉर्ट इन युअर नोटबुक. आणि ह्या स्टोरीज फार मोठ्या आहेत. त्या शॉर्टमध्ये किंवा समराईज स्वरूपात तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. तर या स्टोरीजबद्दल आता लायब्ररीमध्ये तुम्हाला मिळतील न मिळतील तो एक वेगळा प्रश्न आहे, पण मी या स्टोरीज सर्च करण्याचा प्रयत्न केला, त्याला शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मी आता तुमच्यासमोर सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या नोटबुकमध्ये लिहून घेता येतील किंवा तुमच्या संग्रही ठेवता येतील. तर ह्या ज्या 3 स्टोरी आपल्याला सांगितलेल्या आहेत, गिफ्ट ऑफ मॅज आहे, त्यानंतर लास्ट लीप आणि तिसरी सांगितलेली आहे आफ्टर 20 years. याबद्दल मी तुम्हाला म्हणजे इन शॉर्टमध्ये प्रत्येक स्टोरीबद्दल सांगणार आहे. सर्वात पहिले आपण बघूयात गिफ्ट ऑफ मॅजाय. द शॉर्ट स्टोरी द गिफ्ट ऑफ मॅजाय बाय ओ हेनरी likely takes place just before Christmas in the early 1900s. Most of the action is in the cheap apartment of Della and her husband Jim. Della only $1.87 saved to buy Jim a Christmas present, which just was not enough. She decided to sell her long, beautiful hair for $20. She took herself newfound wealth and brought Jim a fabulous platinum fob chain for the pocket watch that had been in his family for generations. She worried briefly what Jim would think of her short, close-cropped curls, but it was too late. Jim came home from work and gave her a strange look. Della assumed he didn't approve of her haircut, but she assured him it was for a good reason. Jim told her that he didn't care what her hair looked like. Then he handed her the present that he bought for her to explain himself. He had purchased tortoise-shell combs with jeweled rims for her long tresses, which she no longer had. She replied that her hair would grow back quickly, so he didn't need to worry. Then she wanted him to open his present. She unwrapped the watch chain and she asked if she could attach it to his watch. He replied that he sold the watch to buy her the hair combs. These gifts tie into the story of the wise men or magi who brought gifts to the newborn baby Jesus, which perhaps began to the tradition of giving gifts of Christmas. They too thought that their gifts were wise ones. Whether the gifts were of use or not, the point is that the people sacrificed to give something to someone else, which means that they carry great value whether the receiver can actually use them or not. बघा, गिफ्ट ऑफ मॅजाय ही अशी एक स्टोरी आहे, ज्या स्टोरीमध्ये पत्नी डेला आपल्या पती जिमसाठी क्रिसमस प्रेझेंट आणण्यासाठी
तिच्याकडे जास्त पैसे नसतात, त्यामुळे ती तिचे केस विकून टाकते आणि त्या बदल्यात आपल्या नवऱ्यासाठी एक गिफ्ट आणते, त्याच्या वॉचसाठी एक चेन आणते ती. आणि त्याच क्षणी तिचा नवरासुद्धा तिच्यासाठी एक गिफ्ट आणतो, जे तिच्या केसासाठी जे टॉर्टॉइस शेल्स कॉम्ब असते तो ते घेऊन येतो. पण आल्यानंतर त्याला असं कळते की आपण आपल्या पत्नीला जे गिफ्ट देणार आहोत, ज्या गोष्टीसाठी ते गिफ्ट आहे, ते केस आता तिनं विकून टाकलेले आहे, ते केस तिला नाहीत. आणि जे गिफ्ट डेलाने तिच्या मिस्टरसाठी, तिच्या नवऱ्यासाठी आणलेलं होतं, ती वॉच विकून त्यानं ते गिफ्ट आणलं होतं. त्यामुळं अशा पद्धतीनं गिफ्ट ऑफ मॅजा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांच्या मागची भावना, प्रेझेंट देण्यामागची भावना, की कसं असतं आपण ज्यावेळेस प्रेझेंट देतो, कोणालाही प्रेझेंट देत असतो, त्यावेळेस ते प्रेझेंट किती रुपयाचं आहे, किती किमतीचं आहे, त्यापेक्षा ते दिलेलं आहे त्याच्या मागच्या भावना काय आहेत ह्या फार महत्त्वाच्या असतात. नंतरची जी शॉर्ट स्टोरी आहे ओ हेनरी यांनी लिहिलेली, ती आहे लास्ट लीफ. चला ती पण आपण बघूयात. लास्ट लीफ, शॉर्ट स्टोरी बाय ओ हेनरी, पब्लिश्ड इन 1907 in his collection The Dream Lamp and Other Stories. The Last Leaf concerns Johnsy, a poor young woman who is seriously ill with pneumonia. She believes that when the ivy vine on the wall outside her window loses all its leaves, she will also die. Her neighbor Bearman, an artist, tricks her by painting a leaf on the wall. Then Johnny recovers, but in a twist typical of Henry Bearman, who caught pneumonia while painting the leaf, dies. त्यानंतरची शॉर्ट स्टोरी आहे ओ हेनरी यांनी लिहिलेली. ओ हेनरीज शॉर्ट स्टोरी आफ्टर 20 years focuses on the reunion of two old friends, Jimmy and Bob. Through their brief encounter, the two explore the themes of friendship, loyalty, and trust. Bob's punctuality in keeping his meeting with Jimmy perhaps best demonstrates his loyalty to their friendship. अशी फ्रेंडशिपवर आधारित आफ्टर 20 years. आणि त्यानंतर जे लास्ट लिप आहे, त्या लास्ट लिपमध्ये सुद्धा की कशा पद्धतीनं त्या एका लिपच्या संदर्भ मरणाशी दाखवलेला आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण जी ॲक्टिव्हिटी A6 आहे ही या ठिकाणी पाहिली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, खरंच आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर तुम्हाला काही सुचवायचं असेल, सजेशन द्यायचं असेल, तुमचा प्रश्न असेल, काही जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कमेंट केलीत तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.